अवैधरित्या मुलींना लॉजवर डांबून त्यांच्याकडून जबरदस्तीने धंदा करून घेणं आणि हा धंदा करून घेतल्यानंतर त्याच्यातून येणारा जो काही पैसा आहे त्या पैसा मुलींचं जे कमिशन सोडून बाकीचे पैसे स्वतःच्या खिशात टाकायचे आणि या मुलींच्या जीवावर किंवा या मुलींच्या पैशावर मौज मजा करायची. प्रसंगी या मुलींचा स्वतःसाठीही वापर करायचा असे 2-3 महाभाग आपल्याला आज पाहायचे आहेत. मित्रांनो, धक्का बसला ना तुम्हाला ही बातमी ऐकून? हे नवीन काही नाही, हे खूप जुनं आहे. पण धक्का का बसला ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. कारण मंडळी, ही जी बातमी आहे ही आहे देवाची आळंदी येथील. आळंदी येथील लॉजवर हा प्रकार झाला आणि हा ज्या वेळेला पोलिसांच्या लक्षात आला मंडळी, त्यावेळेला पोलिसांनी काय केलं ते पुढे आपल्याला कळणारच आहे. इन बिटवीन काय झालं की याच्यातला जो एक मुख्य पार्टनर होता, तो मुख्य पार्टनर त्याने पोबारा केला आणि या पोलिसांनी त्या मुलींची सुटका केली. आता नक्की ही घटना काय आहे मंडळी, ते आपल्याला आज पाहायचंय. मरण म्हणजे काय रे भाऊ, या सदरामध्ये जी आपण सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे आळंदीतील लॉज, एक विदारक सत्य. तर मंडळी, कळालं आळंदीचं नाव खराब का होतंय आणि कोण करतंय हे समजलं. तर नेहमीप्रमाणे नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी दिलीप थोरात आणि तुम्ही पाहतात माझे दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनेल. मित्रांनो, जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन 100% दाबा, कारण प्रत्येक येणारा माझा व्हिडिओ तो प्रथम तुमच्यापर्यंत येऊन जाईल. तर मंडळी, चला आपण जाऊया आज ही सत्य घटना पाहण्यासाठी. कुठे तर तीर्थक्षेत्र आळंदी येथे. चला, आता आळंदीच्या जवळच एक सोळू नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये रॉयल नावाचा एक लॉज आहे. आता या लॉजमध्ये हे सगळं लफडं झालं मंडळी. आता काय होतं की हे आळंदीकर जे आहेत ते देवाच्या नावाखाली लॉज उघडून बसतात, भाविकांच्या नावाखाली लॉज उघडून बसतात, भाविक राहतात बाजूला आणि इथे हे अवैधरित्या धंदे चालले जातात. तर या अशा आळंदीतील जे काही लॉज आहेत बरेचसे, सगळेच म्हणत नाही मी, बरेचसे, त्या बऱ्याचशा लॉजचं हे विदारक सत्य आहे. तर ते आपल्याला आता पाहायचं. त्यामुळं मंडळी, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. काय होतं की हे असे काहीतरी लफडी करून, म्हणजे हे सगळे लॉज जे आहेत हे गोत्यामध्ये येतात. अशा प्रकारची जिथे लफडी चाललेली असतात हे लॉज गोत्यामध्ये येतात आणि मग ते सील होतात, बंद होतात. आणि मग थोड्या दिवसांनी काय होतं की ते साठलोट म्हणतात, ते साठलोट होतं आणि हे लॉज पुन्हा अगदी जोराने जोमात चालू होतात. आता काय झालं की या लॉजची जी जाहिरात आहे ती जाहिरात करायची यांना काही गरजच नाही हो. कारण एकदा थोडंसं चालू झालं, सेटिंग बेटिंग सगळी झाली आणि चालू झालं की ऑटोमॅटिकली माउथ पब्लिसिटीमुळं ही या लॉजची काय म्हणतात ना जाहिरात होते. कारण एक जाऊन आलेला असतो तो सांगते अरे तिथे व्यवस्था आहे. अशा प्रकारचे माउथ पब्लिसिटीनं या लॉजची सेटिंग होते आणि या लॉजचा धंदा जोरात चालतो. महिन्याच्या महिन्याला जे काही सेटिंग असेल ते सेटिंगचं पुडकं काय असेल ते जिथे जायचं तिथे जात असेल आणि हे जोरदार चालू होतात धंदे. पण काही मंडळी काय होतं की काही लोक त्यांच्या दृष्टीने, हे जे काही चालक मालक आहेत त्यांच्या दृष्टीने जे काही विघ्नकर्ते जी लोक आहेत त्या विघ्नकर्त्या लोकांच्या ही गोष्ट लक्षात येते की हे इथे बरोबर चाललेलं नाही. त्यामुळं हे जे काही विघ्नकर्ते जी मंडळी आहेत ते विघ्न हरते बनतात आणि मग त्यांच्याबद्दल कुठेतरी कंप्लेंट करतात पोलीस स्टेशनला. 1 कंप्लेंट झाली, 2 कंप्लेंट झाल्या, 3 कंप्लेंट झाल्या आणि मग पोलीस प्रशासनाचाही नाविलाज होतो आणि त्यांना जबरदस्तीने का होईना पण या अशा प्रकारच्या धंद्यांवर त्यांना कारवाई करावी लागते. आता अशीच तक्रार ज्या वेळेला पोलीस स्टेशनला येते एका सुजाण नागरिकाने केली, त्यावेळेला पोलिसांनी अगोदर खात्री करण्यासाठी काय केलं, ते त्यांचे सापळे असतात ते पोलिसांचे, तर त्यांनी ते कस्टमर बनून अगोदर या
लॉजमध्ये गेले. लॉजमध्ये गेल्यानंतर सगळा रेट, मुली काय किती आहेत काय ते सगळी माहिती काढली. आणि सगळी माहिती काढल्यानंतर अचानक त्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ज्या काही मुली होत्या 4-5 पश्चिम बंगालच्या, ओरिसाच्या, अमरावतीच्या, या मुलींची पोलिसांनी या लॉजमधून सुटका केली. पण त्या दरम्यान काय झालं की हा जो काही मुख्य चालक होता, मालक चालक, त्याने पोबारा केला, तो पळून गेला. त्याचं शोधायचं शोधकार्य अजून चालू आहे. तो सापडणार, पोलिसांच्या नजरेतून तो सुटणार नाही, तो कुठेही जाऊ शकत नाही, तो येणारच, पण तो काही दिवसांनी येणार. माऊली गुरु माऊली, माऊली गुरु माऊली, आमुची ज्ञानेश्वर माऊली, हो आमुची ज्ञानेश्वर माऊली. काय चाललंय माऊलींच्या दारात हे अशा प्रकारचे जे धंदे, अवैध धंदे, मग तिथे दारू विक्री असेल किंवा देहविक्रय असेल, ह्या प्रकारचे धंदे या बिचाऱ्या माऊलींच्या नावाखाली माऊलींच्या गावात अगदी सर्रासपणे चालू राहतात. काय म्हणावं या लोकांना? या माऊलींना कुठं नेऊन ठेवलं तुम्ही आम्ही? या भाविकांनी, आता सगळे भाविक तसे नाही आहेत, पण ह्या ज्या काही जागा, ह्या जागा तयार करून दिलेल्या आहेत, त्या कुणी तयार करून दिलेल्या आहेत? त्या आळंदीकरांनी तयार करून दिलेल्या आहेत. तर आळंदीकरांना एक नम्र विनंती आहे की बाबांनो, अशा प्रकारच्या जागा तुम्ही आळंदीमध्ये तरी कृपया करून देऊ नका. कारण का की माऊली हे आपलं श्रद्धास्थान आहे. माऊली हे आपलं श्रद्धास्थान आहे. माऊली आपलं हृदय आहे आणि त्याच्या दारामध्ये तरी असे धंदे करू नका मित्रांनो. आता हे प्रकार आपण 100% थांबवू शकतो, अगदी 100% थांबवू शकतो. पण कधी? ज्या वेळेला हा जो भ्रष्टाचार नावाचा जो बकासूर आहे, हा बकासूर ज्या वेळेला या आळंदीतून निघून जाईल, त्यावेळेला मित्रांनो हा प्रकार आपण थांबवू शकतो. आणि दुसरी एक नम्रतेची विनंती अशी की कोणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा आमचा हेतू नाही. जे काही सत्य आहे ते सत्य समोर मांडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, मी प्रयत्न करतोय. कुणाच्याही धार्मिक भावना दुखवण्याचा बिलकुलही प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल की हा सारखंच माऊलींच्या नावाने म्हणजे आळंदीच्या नावाचे व्हिडिओ टाकतोय, परंतु मित्रांनो जे काही सत्य आहे, विदारक सत्य आहे, या सत्याच्या घटना ह्या तुमच्यासमोर मांडणं मला गरजेचं आहे. मग ते वेश्या व्यवसाय असेल, दारू व्यवसाय असेल किंवा इतर काही लफडी असतील, ही सगळी माऊलींच्या नावाखाली होतात. तर ती लोकांसमोर जनतेपर्यंत येणं गरजेचं असतं. म्हणून मी हे सगळे माऊलींवर एपिसोड बनवत असतो. अजूनही एक एपिसोड मी बनवणार आहे पुढच्या आठवड्यामध्ये माऊलींवर. तिथली जी काही काय म्हणतात त्याला पार्किंग व्यवस्था आहे, त्या पार्किंग व्यवस्थेवर मी पुढे व्हिडिओ बनवतोय. मित्रांनो आता इथेच थांबतो, पुन्हा येतोय लवकरच तुमच्यासमोर एक नवीन सत्य घटना घेऊन. तोपर्यंत दिलीप थोरात ब्लॉग्स हे यूट्यूब चॅनल पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.